आज आपण आपल्या किचनमध्ये दोडक्याची भजी करणार आहोत। हे बघा, हे आमच्या दारात धरलेलं दोडकं होतं। याला काही जण शिराळंही म्हणतात। त्याची आपण भजी करणार आहोत। त्याच्यासाठी ही मी दोन दोडकी घेतली आहे। हे मी वाटीवर बेसन घेतलं आहे। त्याच्यात थोडासा ओवा घालणार आहे। बेसन बांधू नये म्हणून आपण त्याच्यात ओवा घालतो। नेहमीच आपण घालतो, काहीही बेसनाचं करायचं असलं की थोडा ओवा घालतो। हा मी ओवा त्याच्यात थोडा घातला आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, हिंग आणि हळद। एवढं आपण साहित्य याच्यात घातलंय। तर हे पीठ आपण आधी असंच सारखं करून घेणार आहे। हे सगळीकडे ते आपलं तिखट मीठ लागलं पाहिजे म्हणून मी असं सारखं करून घेणार आहे। आणि आता आपण हे पाण्यानं पीठ भिजवणार आहोत। घट्ट असं त्याचा घोळ करून घेणार आहोत। भज्यांना नेहमी पीठ भिजवतो तसं। पाणी अंदाजानं घालायचं, एकदम घालायचं नाही। फार पातळही आपल्याला नको आहे। घट्ट असा घोळ करून घ्यायचा। दोडक्याची भजी ही गरम गरमच खायला लागतात। ती गार झाली की अशी मऊ पडतात, त्याच्यामुळे गरम गरमच ती खायला लागतात। पण ती छान लागतात, एक चव वेगळी येते। दोडकं मुळात जरी गोड असलं तरी भजी खूप छान लागतात। आणि आता बाहेर पाऊस पडतो आहे, अशावेळी ही भजी तर खूप छान लागतात। तर मी असं नीट घोळ करून घेते त्याचा। असं आपलं आता हे पीठ तयार झालं आहे। हे आता मी 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। तोपर्यंत आपण दोडक्याच्या साली काढून त्याचे काप करून घेऊया। हे बघा, छान दोडकं आहे। फक्त दोडकं नेहमी कडू आहे का बघायचं असतं। काही वेळा दोडकं कडू निघतं, म्हणून आपण आधी नेहमी दोडकं काढलं की त्याची चव बघायची कसं आहे ते। आणि एखाद्या वेळी जर गुरांनी खाल्लेला असला वेल किंवा काय तर कडू होतं, त्याच्यामुळे नेहमी दोडकं चाखून बघायचं। जसं पडवळसुद्धा कधीतरी कडू निघतं, गुरांनी चाखलं असलं तर। दुधी कडू निघतो, त्याच्यासाठी आपण हे आधी बघायचं चाखून। हे बघा, छान अगदी घरचं आपल्या दोडकं मिळालेलं आहे। पण आता मी हे सोलून घेते आणि मग तुम्हाला काप दाखवते काढून। तसं आपण दोडकं छान सोलून घेतलं आहे। आता त्याचे काप करायचे। हे बघा, छानपैकी खमंग अशी भजी तळायची। खूप छान लागतात। छानपैकी तापलेलं आहे। तर हे काप आपण असं छान पिठात घोळवून खमंग अशी भजी तळून काढणार आहोत। हे हातानंच सोडायला लागतं, कारण व्यवस्थित सोडता येत नाही, त्याच्यामुळे मी हातानंच सोडणार आहे। एक एक काप असा पिठात बुडवून हे बघा, मस्तपैकी शेतात छानपैकी भजी कढईत सोडलीत। बाजू उलटून घेऊया। किती छान दिसत आहेत ती। अजून जरा होऊन जात खमंग झाली पाहिजेत आणि दोन्ही बाजूनं व्यवस्थित भाजली गेली पाहिजेत। हे काढून घेऊया। बघा,
सोडूया. अशी ही आपली दोडक्याची किंवा काही जण याला शिराळासुद्धा म्हणतात त्याची भजी तयार आहे. बाहेर पाऊस पडतो आहे आणि अशावेळी अशी ही गरमागरम भजी एकदम छान असा हा मेनू होतो. अशी ही मी भजी आज कशी केली की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. त्याबरोबर मिरचीसुद्धा तळून ठेवलेली आहे. भज्यांबरोबर मिरची छान लागते म्हणून मिरचीसुद्धा तळून ठेवलेली आहे. अशी ही भज्याची रेसिपी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.